अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत एका महिलेनं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी श्रीकांत सरदार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार श्रीकांत सरदार यांच्या पत्नीची ओळख एका ब्युटी पार्लर संचालिकेमार्फत स्वाती जुनगळे उर्फ इंगळे हिच्याशी झाली होती। प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचं सांगत स्वाती जुनगळे हिनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे। नोकरीच्या प्रक्रियेसाठी मूळ कागदपत्रे आणि आगाऊ रकमेची मागणी करण्यात आली। विश्वास संपादन करून आरोपी महिलेनं 8 जणांच्या बँक खात्यांमध्ये आणि फोन पेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं सुमारे 10 लाख रुपये स्वीकारल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। यानंतर तिनं मुलाखत पत्र, नियुक्ती आदेश, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे दिली। मात्र नंतरच्या पडताळणीत ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलं। विविध प्रक्रियांच्या नावाखाली तक्रारदारांकडून वारंवार स्वाक्षऱ्या घेत अधिक पैशांची मागणीही करण्यात आल्याचा आरोप आहे। माझी मिसेस ब्युटी पार्लर इथे गेली असता तिथे त्यांची ओळख जान्हवी म्हैसकर या ताईशी झाली। त्यांनी आम्हाला एका महिलेची ओळख करून दिली, स्वाती जुनगळे नामक। ते आम्हाला म्हणत होते की बा तुमच्या मिसेसला मी PQV डिपार्टमेंटला अकोला इथे क्लर्क या पदावर जॉईनिंग करून देतो परमनंट। त्या माध्यमातून त्यांच्याकडून मग त्यांनी आमच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट आणि ॲडव्हान्स स्वरूपात 1.5 लाख रुपये घेतले होते। असे वेळोवेळी त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी करून आतापर्यंत 9.5 लाख रुपये त्यांना आम्ही दिले सर। आणि जेव्हा जॉईनिंगची तारीख आली सर तर त्यांनी आम्हाला सर्व जे जॉईनिंग लेटर वगैरे, आधार कार्ड, आपले आय कार्ड वगैरे जे दिले होते आम्हाला, तर आम्ही ते घेऊन तिथे गेलो PQV डिपार्टमेंटला। तिथं पाहिलं तर सर्व ते खोटे निघाले सर। तेव्हा आम्हाला माहीत पडलं की हे प्रकरण पूर्ण खोटे त्यांनी आम्हाला कागदपत्र दिले सर। ओके सर, आणखी खूप सारे लोक त्या बाईनं असे म्हणजे ते फ्रॉड करून त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे, त्या बाईनं केलेलं आहे सर। त्या दीर्घकाळ उलटूनही नोकरीबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं आणि आरोपी महिला टाळाटाळ करू लागल्यानं तक्रारदारांनी PKV प्रशासनाकडे कागदपत्रांची पडताळणी केली। त्यावेळी नियुक्तीपत्रांसह सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पैसे परत मागितले असता आरोपींच्या पतीनं 5,50,000 रुपये परत केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। मात्र उर्वरित 4,50,000 रुपये अद्याप मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला। या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून उपलब्ध पुरावे आणि तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान आरोप करण्यात आलेली महिला सध्या फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे। पोलीस स्टेशन जुने शहर, जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे श्रीकांत बाबूराव सरदार व 40 वर्षे, राहणार पंचशील नगर, वाशिम बायपास, अकोला यांनी रिपोर्ट दिली की गुरुदेव नगर, बाळापूर नाका येथील स्वाती स्वप्नील जुनगळे यांनी PKV मध्ये क्लार्क या पोस्टवर नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले आणि त्यांना सांगितले की आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल असं म्हणून त्यांची फसवणूक केली। अशा फिर्यादी येऊन आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे। ते तपासानंतर कळेल आपल्याला, तपास चालू आहे। सरकारी नोकरीचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया, कागदपत्रे आणि अधिकृत माहितीची खातरजमा करावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे।